समर्थ. आज पाहणार आहोत तुळ राशी जातकांनो, हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा, कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणारा हा बदल हा एक साधा नसून अत्यंत अर्थपूर्ण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या संपल्यानंतर काही राशींच्या आयुष्यात अचानक पण दैवी संकेत मिळू लागतात आणि त्यामध्ये तुळ रास विशेष प्रभावाखाली आहे. विशेष म्हणजे अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अशा व्यक्तीचे पाऊल पडणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवते. ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते, तिच्या येण्यामागे काय संकेत आहेत आणि तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असू शकतो. तुळ राशीच्या जातकांनो, अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या म्हणजे जुन्या ऊर्जेचा अंत आणि नव्या ऊर्जेची सुरुवात. तुळ रास ही समतोल, नातेसंबंध आणि न्यायप्रियतेची प्रतीक मानली जाते. त्यामुळे या राशीच्या आयुष्यात जेव्हा ग्रहस्थिती बदलते तेव्हा त्याचा परिणाम थेट मन, नाती आणि घरातील वातावरणावर होतो. अमावस्येनंतर घडणारा हा बदल अचानक असला तरी तो दैवी योजनेचा भाग असणार आहे. गेल्या काही काळात तुळ राशीच्या अनेक जातकांनी अंतर्गत संघर्ष अनुभवले असतील. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी मनात अस्वस्थता, निर्णय न होण्याची स्थिती आणि नात्यांमधील दुरावा जाणवत असेल. पण आता चंद्राच्या स्थितीत होणारा हा बदल सूचित करतो की ही अवस्था संपत चाललेली आहे. अमावस्येनंतर चंद्र जसा जसा वाढीस लागतो तशी तुमच्या आयुष्यातील प्रगती, गोंधळ दूर होऊ लागतील. कारण तुळ राशी ही तुम्हाला चंद्राच्या स्थितीत होणारा हा बदल सूचित करणार आहे की तुमचं पूर्ण भविष्य आता बदलणार आहे. तशी तुमच्या आयुष्यातील वाढ ही होत जाईल. या बदलांचा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे घरात पाऊल टाकणारी एक व्यक्ती ही कोण असेल हे लगेच ओळखता येईलच असे नाही. ती व्यक्ती कदाचित आधीपासून तुमच्या आयुष्यात असलेली असेल किंवा अनेक दिवसानंतर अचानक संपर्कात येणारी व्यक्ती असू शकते. पण तिच्या येण्याने तुमच्या घरातील वातावरण सूक्ष्मपणे खोल परिणाम जाणवू लागतील. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की काही व्यक्ती आपल्या आयुष्यात संदेशवाहक म्हणून येतात, तर फार काळ थांबत नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीमुळे आपली दिशा नक्कीच बदलते. तुळ राशीसाठी अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती अशीच भूमिका बजावेल. तुमच्या शब्दातून, सल्ल्यातून किंवा अनुभवातून तुम्हाला काही गोष्टी नव्याने समजायला लागतील. तुळ राशीचा स्वभाव समतोल राखणारा असल्यामुळे तुम्ही अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांचा विचार फार करता. पण याच सवयीमुळे तुम्ही काही वेळा स्वतःचे नुकसान करून घेता. अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती तुम्हाला स्वतःसाठी उभे राहण्याची गरज समजावून देईल. हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक बाबतीत तुळ राशीच्या जातकांनी काही काळापासून अनिश्चितता अनुभवली असेल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल साधताना अडचणी येत असतील. अमावस्येनंतर ग्रहस्थिती सूचित करते की आर्थिक स्थैर्य हळूहळू परत येऊ लागेल. घरातली येणारी ही व्यक्ती थेट आर्थिक मदत करेलच असे नाही, पण योग्य मार्गदर्शन नक्कीच देईल. कौटुंबिक नात्याच्या दृष्टीने हा काळ फार महत्त्वाचा आहे. जर घरात गैरसमज, दुरावा किंवा न बोललेली दुखणी असतील तर अमावस्येनंतर त्यावर संवाद होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती घरातील वातावरण शांत करण्याचे माध्यम ठरू शकते. अनेकदा बाहेरून आलेली एक व्यक्ती घरातील नात्यांमध्ये समतोल निर्माण करते. मानसिक पातळीवर तुळ राशीचे जातक फार संवेदनशील असतात. लहान गोष्टी मनावर घेतल्या जातात पण व्यक्त केल्या जात नाहीत. अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती तुमच्या मनातील ओझे हलके करेल तर तुमची मदतच होईल. तिच्याशी झालेला संवाद तुम्हाला अंतर्गत शांततेकडे घेऊन जाईल. विद्यार्थी आणि तरुण तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ दिशादर्शक ठरू शकतो. करिअर, शिक्षण किंवा भविष्यातील निर्णयांबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती मार्गदर्शक, शिक्षक, अनुभवी व्यक्ती असू शकते जी योग्य सल्ला देईल. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर अमावस्येनंतर मानसिक ताण कमी होण्याची चिन्हे आहेत. मन शांत झाले की शरीरही हळूहळू साथ देऊ लागते. तुळ राशीच्या अनेक जातकांना या काळात झोप, दिनचर्या आणि एकूणच जीवनशैलीत सुधारणा जाणवेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ आत्मपरीक्षण
लक्षणाचा आहे. अमावस्या म्हणजे आतल्या अंधाराकडे पाहण्याची संधी आणि त्यानंतरचा काळ म्हणजे प्रकाशाकडे आपली वाटचाल. घरात येणारी ही व्यक्ती तुमच्यासाठी एक दैवी संकेत घेऊन येईल, जो तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल. तूळ राशीच्या आयुष्यात चमत्कार हा नेहमी मोठ्या घटनांच्या रूपात येतच असे नाही. कधीकधी तो एका साध्या भेटीत, एका वाक्यात किंवा एका निर्णयात लपलेला असतो. अमावस्येनंतर घडणारा हा बदल देखील तसाच सूक्ष्म पण प्रभावी ठरणार आहे. या काळात तूळ राशीच्या जातकांनी कोणतीही गोष्ट गृहीत न धरता प्रत्येक संकेत शांतपणे समजून घ्यावा. ग्रहस्थिती अनुकूल असली तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. आलेल्या संधीचा योग्य उपयोग केल्यास आयुष्यात स्थैर्य येईल. घरात पाऊल टाकणारी ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एका टप्प्याचा शेवट आणि नव्या सुरुवातीचा संकेत असेल. भूतकाळातील काही सवयी, विचार किंवा नाती मागे टाकून पुढे जाण्याची वेळ आता आली आहे, असे ग्रहस्थिती सांगते. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, तूळ राशीच्या जातकांनो, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. घरात येणारी ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्या संकेतांना ओळखा, स्वीकारा आणि आत्मविश्वासाने पुढे चला, कारण तुमच्या आयुष्यातील बदल आता योग्य दिशेने घडत आहेत. तूळ राशीच्या जातकांनो, आज आपण पाहिले की अमावस्येनंतर घडणारा हा चमत्कार म्हणजे नेहमीच मोठी घटना नसते, तर तो एखाद्या व्यक्तीच्या आगमनातून, विचारातील बदलातून किंवा योग्य वेळ मिळालेल्या मार्गदर्शनातून घडत असतो. तर महत्त्वाच्या टप्प्याचा हा संकेत ठरू शकतो. जर या काळात तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती विशेष भूमिका घेताना दिसत असेल, तर तो केवळ योगायोग समजू नका, तर त्यामागील दैवी संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा. अशाच आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूळ राशीच्या इतर लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात येणारे बदल सकारात्मक आणि हितकारक ठरोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आपला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.